ये किसका फोन है? केडी तेरा है? Match starts there, and with the ball puts it in the danger area, right from first second. On the left flank is the ball for TH Boys. Urf Joga Bonito. Go Meet, go! Attempt. Deepu takes a shot, takes a deflection. Scott, Easy Scott! the experienced lad, collects it handsomely. Scott and team, after that brilliant performance against the hot favorites of the tournament, Vishwanath Levin, were only able to get through to that sudden death. A much competitive match. Tell Johnny! A counter. Johnson, why? Nicely defended and safely taken away from the danger area. A run on the flank. Look at that foreign energy. Craig on the other hand. Deepu controls it. Uses his body, puts it behind. Look at the pace of this game. Danger area में डाला है, वहां पर जगह बनाई है फ्लैंक पर. 7 नंबर की जर्सी पर रिगेन किया है कलिना रेंजर्स के लिए. मीट मैन इन फॉर्म, थ्रू करने की कोशिश. प्लेयर मौजूद है वहां पर. दीपू, जिनका प्रदर्शन पिछले टूर्नामेंट बढ़िया रहा है, टॉप स्कोरर रहे हैं पिछले टूर्नामेंट में. आरएम चषक 2022 के विनर गोल्डन, और इस टूर्नामेंट में फिलहाल एरन की मदद कर रहे हैं. कट किया, मौका है, लेकिन बढ़िया कट किया था इनसाइड आउट और टारगेट में नहीं रख पाए गेम. स्कॉट वहां पर अपने डिफेंस लाइन को फॉर्म करते हुए, कोऑर्डिनेट करते हुए कह रहे हैं कि भैया इतना जगह नहीं दे सकते हो आप. कलिना रेंजर्स और काफी दूर से लिया हुआ शॉट, परेशानी में डालने की कोशिश, मगर बिल्कुल दूर से निकला हुआ शॉट. ये कोई रिस्क नहीं. टीएच बॉयज अपना वक्त लेते हुए, समय लेते हुए, जो कि ये 20 मिनटों का गेम है, जानते हैं कि अपनी एनर्जी प्रिजर्व रखना चाहेंगी हाफ टाइम तक. फ्लिक किया है दीपू अभी भी गेंद उनके पास. खेल दिया है 9 नंबर की जर्सी को. क्रॉस किया है लेकिन बहुत ही दूर. एरन बिल्कुल ऊपर से निकली गई गेंद. एरन की बात करें तो भैया ये खिलाड़ी अच्छे प्लेटफॉर्म पर खेल के आए हैं. केरला में सुपर 8 नामक एक टूर्नामेंट होता है और भारत के सब दिग्गज प्लेयर वहां पर आते हैं. उस स्तर पर खेले हैं एरन. वैसे कलिना रेंजर्स, इनकी बात जितनी ज्यादा की जाए उतनी कम. 5 साइड के चैंप हैं. मुंबई में तो उनका राज, लेकिन अंतरराष्ट्रीय स्तर, नेशनल लेवल पर, ये जो गोलकीपर है नेशनल लेवल पर दिल्ली एफसी के लिए खेले हैं. उसी दौरान इंटरनेशनल स्तर पर भी 5 साइड में अपना नाम बना चुके हैं कलिना. मौका हो सकता है अच्छी डिफेंडिंग, और ये बार बोलने की जरूरत नहीं, क्योंकि जिस तरह का गेम वो यहाँ पर दिखा रहे हैं, इससे काफी कुछ प्रूव होता है कि भैया क्या स्किल है, क्या एक्सपीरियंस है, क्या क्वालिटी है और क्या रेपुटेशन. अच्छा थ्रो, डेंजर एरिया में उतनी अच्छी डिफेंडिंग. मेरे द्वारा मौका है और मिसट्यूट शॉट, चांस गवाते हुए गोल किक. बढ़िया सेमीफाइनल. Paul का फिरार, too much of an attack there, using his body.
ले जॉनी जॉनी go wide and ask ना सेमीफाइनल में विश्वनाथ लेवन मोविन को 7 डेट पर पराजित करके फाइनल में जगह बनाई कलिना रेंजर्स। इन्होंने मीत dispossessed मोविन very plays good it behind change लाइन चेंज करके लेकिन इनको से खिलाया बॉल कंट्रोल नहीं कर पाए। और अगर किस बॉयज की बात करें तो विजेता स्पोर्ट्स क्लब के साथ सेमीफाइनल में अपना रंग दिखाया और जीता है। मौका हो सकता है ये फ्लाइंग से यहाँ पर रन फाउल ना रे बनाया। फाउल ना रे अरे उसके हाथ फाउल का करार, हाथों का इस्तेमाल, लाइन्समैन ने पकड़ा और एक और फ्री किक कलिना रेंजर्स के पास मिलता हुआ। एक तरफ है एलेक्स, जॉनसन दूसरी तरफ है डिजॉन। डन डन लाइन्समैन की भूमिका पर अच्छा प्रेसिंग गेम, 1-2-1 खेलना चाहते थे मगर क्रेग फिर से एक बार फाउल का इशारा। यहाँ पर दोनों ही टीम चाहते हैं कि किसी भी तरीके की खामियां ना बरसे, क्योंकि मौका अगर आपने दिया तो चौका लगाने में ये टीम पीछे नहीं रहेंगे। दोनों ही अटैकर और डिफेंडर दोनों को ही मेहनत करना है। मौका है, सेट किया है लेकिन उनसे गलत पैर पे आया। उनका वीकर पॉइंट है, वीकर लेग है, राइट लेग। इस टूर्नामेंट में 2 ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने ज्यादा गोल मारे हैं। दोनों ही खिलाड़ी फाइनल के मैच में देखने को मिल रहे हैं। एक तरफ है मीत तो दूसरी तरफ है एरन। एरन मीत with his left foot, t-shirt pull and the referee is there, linesman is there. रेहान डी गो इनसाइड रेहान जाना अंदर ये रेहान बड़ा मुकाबला है। जैसे कि कह रहा था कि किसी भी प्लेयर को वो जगह नहीं देंगे, निकलने नहीं देंगे, क्योंकि जानते हैं कि ओपोनेंट हाफ में ऐसा मौका लिया मुश्किल। मौका है, अच्छा हेडर, गोलकीपर बीट जरूर हुए थे मगर टारगेट नहीं हिट कर पाए। मीत, ये सबको बता दूं, मीत के टोटल स्कोर्स हैं 4, जबकि आयरन की टोटल स्कोर है 5। दोनों ही गोल्डन बूट का पीछा करते हुए फाइनल गेम है। देखेंगे कौन जीतेगा गोल्डन बूट का अवार्ड। साइडलाइन थ्रो मिलता हुआ ब्रेक जल्द से खेला गया डिफेंडर के पास 6 नंबर की जर्सी पर, और पानी ने साथ दिया है। यहाँ पर 9 नंबर की जर्सी क्रॉस किया है एरन, बढ़िया स्किल ओके गाइस और जैसे ही वो गोल लगा है हमारे पास और एक चीफ गेस्ट यहाँ पर आए हैं, सुनील देवली। इनका हम वेलकम करेंगे ऑन बिहाफ ऑफ राजकमल स्पोर्ट्स क्लब, गोरेगांव स्पोर्ट्स क्लब के अच्छे क्रिकेटर हैं, क्या हुआ लेजेंडरी क्रिकेटर सुनील देवली। 1-0 की बढ़त पहले हाफ में। क्या कलिना रेंजर्स इक्वलाइज करेंगे? उतनी अच्छी डिफेंडिंग, करेक्ट ताकत से लिया हुआ शॉट, क्रॉस करने की कोशिश, उतने ही बढ़िया क्लियरेंस वहां पर। और इसी दौरान एरन के 6 गोल पूरे हुए। फ्लिक करने की कोशिश, मीत फाउल का करार, यहाँ पर हाथों का इस्तेमाल और बाज की नजर, मतलब जयू
वर्सोवा की ओर से आए हैं, एक बढ़िया प्रदर्शन रेफरी के रूप में मिले हैं नागालैंड के लिए और अपना परफॉर्मेंस यहाँ पर दिखाते हुए फ्री किक फिर से एक बार टीएच बॉयज उर्फ जोगा बोनीतो। गेंद अभी भी उनके पास है, फ्लैंक पर खेलना चाहते थे, क्या वो अंदर रख पाएंगे? नहीं, साइडलाइन थ्रो लेते हुए। ठीक है, 1-0 की बढ़त है, लेकिन एक अच्छी टीम की खासियत ये होती है कि भैया आप अगर ट्रेल भी करते हो वो गेम में वापसी करना जानते हैं। और ये कलिना रेंजर्स बढ़िया स्किल, काउंटर पर थ्रू करने की कोशिश, फ्लिक किया है थोड़ी दूर और गोलकीपर मौजूद। अब गेम का पेस और बढ़ता हुआ, छीन लिया है गेम, इंटरसेप्ट किया है मगर काउंटर पर है, अब लंबा लेंगे, उतनी अच्छी क्लियरेंस, एरन काउंटर पर, क्रेग मूविंग सेंटर में, अनइंटेंशनल फाउल, एक्सीडेंटल फाउल, जो कि 20-20 मिनटों का गेम है, वक्त बहुत ज्यादा है यहाँ पर, कॉर्नर मिलता हुआ। Anywhere it will do because the lead is still with Kalina Rangers. माफ कीजिए, TH Boys. Kalina Rangers have to come back from behind. Pato अपने लेफ्ट फुट का इस्तेमाल करेंगे, गोलकीपर मौजूद, कॉन्फिडेंट सा कॉल उनका, साइडलाइन तक नहीं बचा भाई, अपनी टीम के लिए दो। सारे के सारे प्लेयर डिफेंसिव हाफ में अपना जलवा दिखाते हुए, क्रेग छीन लिया है, दीपू दानिश उनका पीछा करते हुए, दीपू गुड 1-2-1, दीपू स्टील करते हुए, दीपू क्लिक किया है, बढ़िया गेम यहाँ पर दीपू द्वारा, बिल्कुल लाइन से लेके गए और नामुमकिन जैसा एंगल से स्कोर करने की कोशिश, लेकिन स्कोर नहीं कर पाए। एरन का हाथ लगा है और एलेक्स ने हैंडबॉल का जब से खिला हुआ कर देखिए, शॉट लेंगे, उतनी अच्छी डिफेंडिंग फिर से एक बार और रेफरी गोलकीपर, इट्स अ हेड इंजरी। रेफरी का वहां पर गेम प्रपोज का हेड इंजरी है, रिस्क नहीं ले सकते और इसी दौरान एक फेयर प्ले वहां पर खेला गया। फर्स्ट हाफ अभी भी जारी है, 1-0 की बढ़त पर यहाँ पर टीएच बॉयज, अच्छा स्टील फिर से एक अटेम्प्ट, लेकिन वेवर्ड शॉट यहाँ पर क्रेग स्कॉट और उनकी कंपनी चाहेंगे किसी भी तरह वापसी करें। अगर वो एक गोल मारकर इस गेम में वापसी करते हैं तो सेकेंड हाफ उतनी ही बढ़िया तरीके से देखने मिलेगा। फिलहाल उस एक गोल की खोज में यहाँ पर क्रेग और उनकी टीम फ्लैंक पर खेल दिया है, लेफ्ट फ्लैंक पर गेंद पिच के ऊपर, काउंटर पर प्रेशर, अच्छा प्रेशर यहाँ पर दीपू द्वारा, साइडलाइन थ्रो खेल दिया एरन को, एरन अभी भी गेंद को कंट्रोल करते हुए, कॉन्फिडेंस देखिए एरन, क्रॉस किया मगर पैटो वहां पर मौजूद, काउंटर अटैक पर खेलेंगे पैटो और उनकी टीम कलिना रेंजर्स, साइडलाइन कमाते हुए अपनी टीम के लिए जल्द से लिया हुआ थ्रो, एक गोल की खामी, दीपू बढ़िया परफॉर्मेंस, अभी तक कुछ ज्यादा स्कोर नहीं कर पाए इस टूर्नामेंट में मगर कंट्रीब्यूशन बढ़िया रहा है और इस प्लेयर की बात कुछ अलग है, कभी लेफ्ट फ्लैंक, कभी राइट फ्लैंक, कभी डिफेंस, कभी फॉरवर्ड, सारी जगह नजर आ रहे हैं 9 नंबर की जर्सी पर। फिर से एक बार खेला है एरन को, शॉट लेंगे और कंट्रोल नहीं कर पाए,
एरन कह रहे उनको अगर थोड़ी पहले खेल लेते तो शायद शॉट मेरा बढ़िया होता। सेट करने की कोशिश Scott, Scott. नहीं, कामयाब नहीं हुए। स्कॉट यहाँ पर गेम को चलाते हुए कलीना रेंजर्स को अगर वापसी चाहना चाहते हैं तो इस गेंद को डेंजर एरिया में डालना जरूरी है। मिडफील्ड में जूझते हुए कलीना रेंजर्स, पैटो मौका है, दस्तूर है, लेकिन उतनी अच्छी डिफेंडिंग, डिफेंस में बढ़िया काम करते हुए दोनों ही डिफेंडर। Let him take the full ball. Let him take. फर्स्ट हाफ एक सीने की बड़ा काउंटर पर है। अब मौका है 2 वर्सेस 1, एरन और दीपू मौका यहाँ पर खंबे की Pato, तरफ come out. Pato, come out. बढ़िया अपने नाम को सही रखा है, अनाउंस किया फिर से एक बार, मैं हूँ स्कॉट और डिफेंस देखिए Keep and play. अभी नाराज है दीपू से कि भैया कन्वर्ट करना चाहिए था, क्योंकि इस टीम के के खिलाफ आप ऐसे चांसेस गवा नहीं सकते। एडवांटेज को डबल कर सकते थे, कर नहीं पाए। एक बढ़िया काउंटर अटैक वहां पर एरन द्वारा। फॉर्चुनेटली कलीना रेंजर्स के लिए the long 17. last man standing Scott was there. Came on, says referee. Brilliant play, Aaron. Look at him. And another sideline throw for Great play, right back. TH boys. Number jersey is already feeling the heat. With the kind of runs he's made, it's tired already because this match is played not on first or second gear. left. This is being played on third gear already, and we are yet to see the fourth and fifth gear because that is something that they'll keep for the last 3 or 2 minutes of the game. Brilliantly put away. What a shot! What a shot that one by the defender Connor, because that was dipping in, and Scott was there to make it safe for Kalina. To be very honest, I thought Kalina wanted to keep position. TH boys had a better game than them in this first half so far and created better chances than them in this first half. Me with his left foot puts it forward in the danger area, but the defender is there to put it away. A sideline throw. What would be their strategy in the half time? Ladies and gentlemen, this is the final match between Rajkamal Sports Club, presented by Rajkamal Sports Club, and the final match is being played between TH Boys and Kalina Rangers. TH Boys leading the game by a goal to nil. Kalina takes a shot, doesn't connect it the way he would have liked. Had that be a good connection because he had the space to take it, took it on his right hand side, just couldn't connect it. The defender slowing it down because he wants his players to breathe some air, get the energy back. Substitution is going to play a vital role, knowing that you have 20 minutes of each half. This could be dangerous. Good pressing game this one by TH Boys. Could be dangerous. Brilliantly done by the defender. Craig. Meet. Lovely skill. Good. What a skill that one. Momi. Play on, says referee. Aaron. Another chance. Defended well, couldn't put it through to the man lurking around. On the wing, Dion. Meek with his leg foot. अरे जान You can't earn that.
You cannot earn that. Or he did earn it. A foul in outside the penalty box. should have tried from there. This is going to be a chance. Someday, I think the ball was little soft. But if it felt otherwise. Water. Sideline. Water. Melvin requesting for water coming in his way. Meek, the water for you. Brilliant play there by Meek. Tactical foul. A foul in a very dangerous area. What is Kalina Rangers going to do? You have a couple of them flying it up. No well so far. Tries to flick it and the goalkeeper does well. So no risk whatsoever for TH Boys. That marks the end of first half and it is 1-0 in favor of. Thank you, Murgesh. National Champions Trophy 2022 फायनलचा सामना पहिल्या हाफ मध्ये कलिना रेंजर्स एक गोल डाऊन आहे. टीएच बॉयज एक गोलने आघाडीवर. दुसरा हाफ ला सुरुवात झालेली आहे. 20 मिनिटाचा हाफ. कलिना रेंजर्सच्या फेवर मध्ये बॉल पाहूया. चांगला प्रयत्न होता डिओन यांचा परंतु चांगला सेव्ह काढला गोलकीपर याने आणि फॉल भेटते ते टीएच बॉयच्या फेवर मध्ये. कलिना रेंजर्स हा 2019 राजकमल चॅम्पियन्स ट्रॉफीचा विनर होता. Time stop, please. Nonsense, stay wide. फ्री किक कलिना रेंजर्सच्या फेवर मध्ये पाहूया. एक गोलने डाऊन आहे कलिना रेंजर्स. चांगला फ्लिक केला होता डिओन यांनी हेडिंगने परंतु अपयश. चेंडू बाहेर जातोय. गोल किक टीएम बॉयजच्या फेवर मध्ये. गोल किक टीएच बॉयजच्या फेवर मध्ये. पुन्हा एकदा जर्सी नंबर 10. चांगला प्रयत्न होता शशी. जर्सी नंबर 9 डेंजर मॅन परंतु गोल गोल काही करू शकला नाही. शशी खूपच चांगलं प्रदर्शन करत आहेत आपल्या संघासाठी. कलिना रेंजर्सच्या फेवर मध्ये बॉल. नीट जर्सी नंबर 22 चांगले कटिंग आणि चांगला जर्सी नंबर 1 कलिना रेंजर्स. एक ने बराबरीवर सामना. सेकंड हाफ चालू आहे. पाहूया दोन्ही मजबूत संघ या ट्रॉफीवर नाव कोरायचं आहे. सुवर्ण अक्षरामध्ये पाहूया दोन्ही संघांची झुंज.
गोल किक कलिनारे फुल किक टीएच बॉयच्या फेवर मध्ये Johnny. जर्सी नंबर 9 शशी याने पास टाकले ॲरन डेंजर मॅन जर्सी नंबर 11 पाहूया अटॅकिंग वर एक दोघांना कट केलेला आहे तिसरा आणि आता मात्र अपयश चेंडू काढून घेतला आहे कलिना रेंजर्सने आणि काउंटर अटॅक पाहूया मिस जर्सी नंबर 22 आता अटॅकिंग वर आहे टीएच बॉयज Good one, yeah, beauty. Touch it. Touch it. चांगला सामना फायनलचा सामना Handball. हार्ड टॅकलिंग फॉल मिळालेला आहे टीएच बॉयच्या फेवर मध्ये नजर या गोल मधून त्या गोल मध्ये करावी लागते फास्ट सेकंड मध्ये एवढा फास्ट गेम चालू आहे दोन्ही मजबूत Owen. संघ आता तरीचा सामना Target. ॲरन आणि डिफेंडरने Go guys, काय press. केला जर्सी नंबर 3 कलिना रेंजर्स कडे बॉल पाहूया जॉन्सन जर्सी नंबर 42 Come back. ॲरन काउंटर अटॅक होते का पाहूया ॲरन एक बॉल घेऊन जात आहेत क्रेग Clinton. Ryan. आणि फॉल दिलेला आहे कलिना रेंजर्सच्या फेवर मध्ये हाय थोड़ा 1 सेकंड जल्दी हो जाना फ्री खड़ा है यार वो जॉनसन डोंट फाउल भाई शूट रेंजर्सच्या फेवर मध्ये बॉल पाहूया शशी जर्सी नंबर 9 टीएच बॉयज कडून खूपच चांगले कट ॲरनला टाकलेला आहे ॲरन परंतु त्याला तोंड दिलेला आहे गोलकीपर स्कॉट याने खूपच चांगला सेव्ह काढला स्कॉट याने आणि कॉर्नर भेटतोय तो कॉर्नर खूपच चांगला सेव्ह काढलेला आहे तिकडे Good, yeah, Dion. घेतली होती परंतु डिफेंडरने हेडिंगने क्लिअर केलेला आहे जर्सी नंबर 17 खूपच मोठी भिडत एक ने बराबरीवर सामना चालू आहे दुसरा हाफ चालू आहे खूपच चांगला क्रॉस केला पाहूया परंतु गोलपोस्टच्या वरून बाहेर गोल किक भेटत आहे कलिना रेंजर्सला पाहूया मीत आजा गो आणि खूपच चांगली कट तिकडे पाहूया आपल्या रेंजर्सच्या फेवर मध्ये बॉल कलिना रेंजर्स चे गोलकीपर स्कॉट ह्याने जो सेव्ह काढला त्या सेव्ह साठी आमचे नगरसेवक वॉर्ड नंबर 33 चे वीरेंद्र चौधरी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक 1000 रुपीज स्कॉट खूपच चांगला सेव्ह काढला आहे स्कॉट याने ॲरन हे डेंजर मॅन आहेत पाहूया कुठून पण कसा पण ते गोल मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात त्याच नंबर 9 शशी आणि आता मात्र क्लिअर केलेला आहे कलिना रेंजर्सने पुन्हा एकदा
टीएच बॉयजच्या संघाकडे चेंडू. आणि हँडबॉल. डेंजर झोन मध्ये हँडबॉल भेटलेला आहे टीएच बॉयज संघाला. पाहूया याचा कितपत फायदा घेत आहेत. 1-1 ने दुसरा हाफ चालू आहे फायनलचा सामना. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं हे मैदान. दोन्ही संघ बाहेरचे आहेत. खूपच चांगला प्रयत्न होता तिकडे, परंतु क्रॉस बारला लागून चेंडू बाहेर आलेला आहे. काउंटर अटॅक होते का पाहूया, परंतु नाही. खूपच चांगला प्रयत्न होता, परंतु क्रॉस बारला लागून बॉल बाहेर आलेला आहे. रायन जर्सी नंबर 6 कलिंग रेंजर्सच्या फेवर मध्ये बॉल. जर्सी नंबर 12 डेंजर डिऑन. चांगला सेव्ह, खूपच चांगला सेव्ह काढलेला आहे. खूपच अटातडीचा सामना. दोन्ही गोलकीपर मजबूत बांधा. हाईटचा पुरेपूर फायदा करून घेत आहेत दोन्ही गोलकीपर. 32. कॉर्नर की साइड लाइन थ्रो कल्याण रेंजर्सच्या फेवर मध्ये आणि खूपच चांगले हेड. खूपच चांगला हेड ने क्लिअर केलेला आहे. गोल किक भेटत आहे टीएच बॉयजच्या फेवर मध्ये. पाहूया स्कोर ने विजयी होतो का कुठला संघ. गोल किक घेत आहेत जर्सी नंबर 17 जर्सी नंबर 10. साइडलाइन थ्रो. दुसरा हाफ चालू आहे. 1-1 ने बराबरीवर सामना. शेवटचे काही मिनिट्स बाकी आहेत. पाहूया कोण संघ गोल करतोय आणि या राजकमल चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 वर आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरतोय. त्याचा निकाल आता थोड्याच वेळात लागणार आहे, ज्याची आपण शुक्रवार पासून वाट पाहत होतो. कुठला संघ फायनल मध्ये जाईल, कुठला संघ फायनल मारेल. कॉर्नर किक टीएच बॉयजच्या फेवर मध्ये. कॉर्नर किक पाहूया. एरन चांगला लीव तिकडे. साइड लाइन थ्रो कलिंग रेंजर्सच्या फेवर मध्ये. कॉर्नर कलिंग रेंजर्सच्या फेवर मध्ये. कॉर्नर सॉरी टीएच बॉयजच्या फेवर मध्ये. कॉर्नर जर्सी नंबर 3 खूपच चांगले कटिंग. जागेवर फिरवलेला आहे, परंतु एरॉन हे असफल राहिलेले आहेत. एरॉन त्यांच्या पायामध्ये चेंडू आला नाही, नाहीतर कदाचित काहीतरी होऊ शकला असता चमत्कार, परंतु तसं काही घडलं नाही. एरॉन हे या स्पर्धेमध्ये 6 गोल केले आहेत आपल्या नावावर आणि गोल स्कोरर मध्ये आघाडीवर आहेत. एरन जर्सी नंबर 11 टीएच बॉयज कडून. कलिंग रेंजर्स मध्ये साइड लाइन थ्रू. जॉन्सन जर्सी नंबर 42. डिऑन जर्सी नंबर 12.
करण Johnson. आणि गोलपोस्टच्या वरून चेंडू बाहेर. Johnson. गोल किक टीएच बॉयजच्या फेवर मध्ये. Come, Johnson, come. 1-1 ने बराबरीवर हा सामना. पुन्हा एकदा पाहूया. खूपच चांगली स्किल, परंतु थोडासा डगमगले आणि चेंडू पायातून निसटला. क्लिअर केला कलिंग रेंजर्सच्या खेळाडूंनी. साइड लाईन थ्रो भेटतो टीएच बॉयजला. टीएच बॉयजच्या फेवर मध्ये बॉल. क्लिक केलेला आहे, परंतु चांगला क्लिअर केलेला आहे हेडिंगच्या स्वरूपामध्ये कलिंग रेंजर्सच्या डिफेंडरने. आणि हँडबॉल काढलेला आहे डेंजर झोन मध्ये. थोडासा पाहूया. डेब्यू जर्सी नंबर 10 He go inside now. He. टीएच बॉयज कडून. क्रिक जर्सी नंबर 14 फ्री किक घेत आहेत कलिंग रेंजर्स कडून. खूपच चांगली फ्री किक आणि खूपच चांगला सेव्ह. वाव, खूपच चांगला सेव्ह काढलेला आहे गोलकीपर याने. खूपच चांगली स्किल, कटिंग, पासिंग, एव्हरीथिंग. फॉल दिलेला आहे टीएच बॉयजच्या फेवर मध्ये. पाहूया किती डेंजर होतोय जर्सी नंबर 17. 37. 1-1 ने बराबरीवर हा सामना. दुसरा हाफ चालू आहे. जर्सी नंबर 17 फ्री किक घेण्यास सज्ज. खूपच चांगला प्लेअर तिकडे. पाहूया काउंटर अटॅक होतोय का. जर्सी नंबर 22 मीट. शशी जर्सी नंबर 19 डेंजर मॅन. आणि क्रॉस केला होता, परंतु वरून फॉल भेटलेला आहे टीएच बॉयजच्या फेवर मध्ये. Owen, don't leave the center. ॲरन जर्सी नंबर 11 Owen, he'll come. फ्री किक घेत आहेत. पाहूया चला back support के लिए जाना. जा, back जा. क्लिअर केलेला आहे तिकडे कलिंग रेंजर्सच्या डिफेंडरने. साइड लाईन थ्रो. लाखाच्या टुर्नामेंट खेळणारे हे प्लेयर आज आपल्या समोर खेळत आहेत या मळगावामध्ये. कलिंग रेंजर्स, टीएच बॉयज. खूपच चांगला क्रॉस कलिंग रेंजर्सच्या फेवर मध्ये, परंतु नाही. हे थोडेसे स्लिप झालेले आहेत, थोडीशी दुखापत. 39. के फेवर मध्ये बॉल. जर्सी नंबर 3 ने खेळलाय जर्सी नंबर 17. टीएच बॉयजच्या फेवर मध्ये. पुन्हा एकदा ॲरन याने पास केला होता शशी यांना, परंतु नाही.
कलिना रेंजर्सच्या फेवर मध्ये बॉल. गाडी साइड बैक खेल रहे गोल किक गाड़ी बाय टीएच बॉयच्या फेवर मध्ये गोल किक. कम बैक जर्सी नंबर 22 ॲरन वन. आणि चांगला क्लिअर केलेला आहे तिकडे कलिना रेंजर्सच्या डिफेंडरने. पुन्हा एकदा ॲरन डेंजर मॅन. कलिना रेंजर्स पाहूया अटॅकिंग वर. दानिश पॅटोने टाकला डिओनने टाकलेला आहे जॉन्सनने टाकला डिओन. शशी यांनी चेंडू काढलेला आहे आणि सामना चालू झालेला आहे. पाहूया पुन्हा एकदा या 10 मिनिटांमध्ये कुठला संघ चमत्कार करतोय व आपल्या संघाला या ट्रॉफीचा मानकरी ठरवतोय ते पाहायचं आहे या 10 मिनिटांमध्ये. टीएच बॉयच्या फेवर मध्ये चेंडू पाहूयात. शशी लाईन चेंज केलेली आहे शशी यांनी. ॲरन डेंजर मॅन जर्सी नंबर 3 आणि कॉर्नर टीएच बॉयच्या फेवर मध्ये. या कॉर्नरचा कितपत फायदा घेत आहेत टीएच बॉयजचे खेळाडू. आणि बॉल आउट होऊन गोलपोस्टच्या बाहेरून आलेला आहे त्यामुळे आउट मानला जाईल. गोल किक कलिना रेंजर्सच्या फेवर मध्ये. उंच खुरे असे गोल रक्षक टिपू जर्सी नंबर 10 शशी जर्सी नंबर 9. परंतु चांगले डिफेंडिंग तिकडे कलिना रेंजर्स यांच्याकडून क्लिअर केलेला आहे. साइड लाईन थ्रू टीएच बॉयजच्या संघाला. कॉर्नर किक भेटत आहे टीएच बॉयज संघाला. पाहूया या कॉर्नरचा कितपत फायदा घेत आहेत. शशी लेफ्ट शूटर आणि फॉल काढलेला आहे तिकडे कलिना रेंजर्सच्या फेवर मध्ये. जर्सी नंबर 23 आणि क्लिअर केलेला आहे साइड लाईन थ्रू डिओन. डेंजर मॅन जर्सी नंबर 11 ॲरन. परंतु नाही तिकडे कलिना रेंजर्स आहे. मजबूत डिफेंडिंग दीपू चांगली स्किल होती दीपू यांची. परंतु खूपच चांगला सेव्ह ॲरन डेंजर मॅन. खूपच चांगला सेव्ह काढलेला आहे तिकडे स्कूटरने. कलिना रेंजर्सचे गोलकीपर गोल रक्षक खूपच चांगला सेव्ह. फॉल काढलेला आहे कलिना रेंजर्सचा.
या एक्स्ट्रा टाइम मध्ये जो कोणी खेळाडू गोल करेल त्या खेळाडूला आमचे लाडके नगरसेवक वॉर्ड नंबर 33 चे वीरेंद्र चौधरी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जो कोणी स्कोर करेल त्याला. फ्री किक भेटत आहे कलिंगा रेंजर्सला. रायन दीपू बॉल मध्ये उभे आहेत. चांगले फ्री किक तसंच चांगला क्लिअर केलेला आहे तिकडे एरन याने. जर्सी नंबर 22 23 कलिंगा रेंजर्सच्या बघूया. साइडलाइन थ्रो लाइन्समॅन एलेक्स. खूपच चांगली नजर एलेक्स यांची. आणि पहिला एक्स्ट्रा टाइमचा पहिला हाफ समाप्त होतोय. 5 मिनिटे 0-0. खूपच चांगला प्रयत्न तिकडे परंतु चांगला सेव्ह. उंच गुरे असे गोलरक्षक स्कॉट याने चांगला सेव्ह केलेला आहे तिकडे. शेवटचे हे क्षण पाहूया. कोण आपलं नाव या चषकवर. खूपच चांगले सेव्ह पुन्हा एकदा. आधीच म्हटलं होतं की दोन्ही गोलकीपर जीवाला जीव देतात आपल्या संघासाठी. खूपच चांगला सेव्ह काढलेला आहे गोलकीपरने आणि कॉर्नर भेटत आहे तो कलिंगा रेंजर्स यांना. खूपच चांगला कॉर्नर आणि गोल किक दिलेली आहे. दोन्ही गोलकीपर चतुर आहेत. तीक्ष्ण नजर त्यांची बॉलवर. कुठून बॉल येतोय आणि कसा सेव्ह करायचा. लाखामध्ये हे खेळणारे खेळाडू. गोल किक टीएच बॉयच्या फेवर मध्ये. आणि फॉल एरन यांचा फॉल काढलेला आहे कलिंगा रेंजर्स यांच्या. खूपच चांगले कटिंग स्किल तिकडे तिघांना. गोलकीपर खूपच चांगला सेव्ह काढलेला गोलकीपरने. कॉर्नर भेटत आहे कलिंगा रेंजर्सला. अजूनपर्यंत धगधग करत आहे प्रेक्षकांच्या काळजामध्ये. आणि कलिंगा रेंजर्स यांना कॉर्नर किकवर प्रवेश केलेला आहे. खूपच चांगला आहे. जर्सी नंबर 12 डिओन याने हेडिंगच्या स्वरूपामध्ये गोल मारलेला आहे. व आपल्या संघाला आघाडीवर नेऊन ठेवलेला आहे. पाहूया. Go press, 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 press. डिओन कलिंगा रेंजर्स टीम
आणि पुन्हा एकदा पाहूया आता जो गोल मारला कलिंगा रेंजर्स संघाचे 2 minutes over. 90 seconds. दत्ताराम कोहली यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक आलेलं आहे 42 पे start हुआ. आणि खूपच चांगला सेव्ह काढलेला आहे तिकडे Don't foul! Don't foul, guys! Too good at Dion. Come on, boys! थोडीशी बॉल टॅकलिंग झालेली आहे तिकडे साइडलाइन थ्रो टीएच बॉयज कडून पाहूया खूपच चांगला थ्रो आणि तसंच पुन्हा एकदा चांगला क्लिअर केलेला आहे हेडिंगच्या स्वरूपात कलीम अन्सारी डेंजर मॅन Keep up! Okay, easy, stay. I'm telling you to stay. Go back, Bhavin, run back. अटापटीचा हा सामना फायनलचा सामना राजकमल चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 आणि खूपच चांगली फ्लिक केली होती दीपू यांनी परंतु अपयश Don't fall, Johnny. आणि दीपू पुन्हा एकदा पाहूया आणि हँडबॉल पाहूया या फ्री किकचा कितपत फायदा घेतात डेंजर मॅन एरन जर्सी नंबर 11 पाहूया या फ्री किकचा फायदा घेतायत की नाही आणि चांगला क्लिअर केलेला आहे तिकडे कलिंगाच्या डिफेंडरने अटापटीचा हा सामना 2-1 ने आघाडीवर क्या जयेश 2-1 ने आघाडीवर आहे कलिंगा रेंजर्स आणि सामना समाप्त कलिंगा रेंजर्स हे राजकमल चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 चे मानकरी ठरलेले आहेत